तर मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे आणि उकड काढण्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये अर्धा कप दूध घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे तुम्ही पूर्ण दूध घ्या किंवा पूर्ण पाणी घ्या, पण शक्यतो पूर्ण पाणी अजिबात घेऊ नका। त्यामध्ये दुधाचा वापर नक्कीच करा, कारण दूध घातल्यामुळे उकडीचे मोदक अतिशय पांढरेशुभ्र असे होतात। तर त्यासाठी इथे मी तुम्हाला अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आता ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला छान असा उकळा येऊ द्यायचा आहे आणि उकळा आला की गॅस कमी करायचा आणि 1 वाटी आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ घालायचं आहे। तर हे मार्केटमधलंच तांदळाचे पीठ आहे, मी घरी अजिबात तयार केलेलं नाही। तर हेच पीठ वापरून इथे आपल्याला उकड काढायची आहे। तर आता हे पीठ यामध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा हे छान असं मिक्स करायचं। व्यवस्थित असं एकत्रित झालं की आपल्याला वरती झाकण ठेवायचं व गॅस बंद करायचा। आता झाकण ठेवून आपल्याला हे पीठ असंच 5 ते 7 मिनिट असंच ठेवायचं आहे। तर ही उकड आपण ताटामध्ये काढून घेत आहोत आणि ही काढलेली उकड अजून सुद्धा खूप जास्त गरम आहे। तर आपल्याला ही गरमच उकड इथे मळून घ्यायची आहे। तर हाताने ही उकड आपण मळू शकणार नाही, कारण ती आपल्याला हाताला चटका लागू शकतो। तर त्यासाठी इथे एखादं भांडं वापरायचं आहे। तर तुम्ही ग्लास, तांब्या किंवा अशा प्रकारे एखाद्या वाटीचा वापर करून ही उकड छान अशी मळून घ्यायची। तर त्यासाठी त्या वाटीला मी इथं तूप लावून घेतलंय आणि ह्या वाटीचा वापर करून ही उकड छान अशी एकजीव होईपर्यंत मळून घेणार आहे। जेवढी उकड तुम्ही मळून घेसाल तेवढे सुंदर तुमचे मोदक येतात आणि गरम यासाठी मळून घ्यायचं, जेणेकरून गरम मळल्यामुळे या दोन्हींमध्ये असणारा जो लवचिकपणा असतो ना तो छान असा क्रिएट होतो आणि त्यामुळेच हे उकडीचे मोदक अतिशय मऊ येतात, त्याचबरोबर अजिबात फाटत। तर इथे ही उकडीचा गोळा तयार करत असताना मला अजिबात एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही किंवा मी यामध्ये अजून एक्स्ट्राचं तूप वगैरे काही न घालता याचा डायरेक्टली असा इथं गोळा तयार करून घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन याचा असा गोळा तयार करून घेऊ शकता। तर इथे मी बराच वेळ हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच याचे छान छोटे साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहे। जोपर्यंत गोळे अगदी प्लेन येत नाही तोपर्यंत हे पीठ छान असं मळून घ्यायचं। जर ते गोळे प्लेन नाही तर त्याला जर क्रॅक जात असतील तर ते अजून पीठ मळून घ्यायचं। तर अशा प्रकारे बराच वेळ पीठ मळून घेतल्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेतलेत आणि त्यापैकीच मी एक गोळा इथे घेतलेला आहे आणि त्याची आता पारी बनवून घेत आहे। बाकीचे गोळे किंवा बाकीचं जे पीठ आहे ना ते अशा प्रकारे मी डब्यामध्ये पॅक बनवून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते सुकणार नाही। तर अशा प्रकारे आता इथं पारी छान अशी हातानेच तयार करून घेतली आहे। तर पारी तयार करत असताना एकतर तुम्ही तेल, पाणी किंवा तुपाचा वापर करा किंवा तांदळाच्या पिठीचा दोन्ही हाताला पीठ लावून अशा प्रकारे याची पारी तयार करून घ्या। तर अगदी पातळ अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे। तर वाटीच्या आकाराची पारी आपण मस्त अशी तयार केलेली आहे। तर आता आपल्याला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत। तर त्यासाठी